नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आपण इकडचंच काहीतरी ब्लॉग शूट करणार आहोत. तर बघू कशा पद्धतीने आजचं व्हिडिओवर दिसता. तर आता आपण नैसर्गिक काय दिलेलं असे मी जरा पाऊस लागता आज बऱ्यापैकी मस्त वाटतंय बघा. बघू शकतो तुम्ही चिरीशिरी पडता पाऊस मग अशी जोरात दिलं व्हायच. आता गेलो परत जाता येता कधीच असा पाऊस आपलो लागता तसं साधारण जसं अजून होय तसं पाऊस पडणार नाही. एकदम लागता जास्त नाही लागणे एकदम असं एकदम पडत राहा एकदम ना रात्रन दिवसभर की वाटतं एकदम भारी. आता बघा सगळा हिरवा वारा मस्तपैकी झालेला बघा. हे बघा तर पाऊस बघा कसं मस्तपैकी पडता बघा. सुरुवात झाली जोरदार आज जस्ट लागता पाऊस आहे बघा. वारो पाऊस इकडनं बघा जोरात पडत असो. तुम्ही पाऊस गेल्यावर बाहेर पडले वाईज थोडंसं पाऊस गेलेलं असा त्याच्यामुळे आता दाखव गेलं आहे कशा पद्धतीने भाजी फुलतात ते रानभाजी पावसातले. पावसान जराशी थांबलो व्हायच तर आपणाक पहिली भाजी भेटलेली असं ती मी तुमका सांगते कडची आधी. ही बघा जर तुम्ही ओळखतात तर कमेंट करून सांगशाल लगेच पटकन. तर ही असा टायकाळो ही बघा टायकाळ्याची भाजी. ही टायकाळ्याची अरे कसलं झाड काढलंय मी हे टायकाळ्याची भाजी टायकाळा त्याका म्हणतात टायकाळा. ही पावसातच फुलता आणि एकदम चांगली भाजी लागता. जर कोणी कोणी खाल्ली ते कमेंट करून नक्कीच सांगा. बघूया तर आपणाक दुसरी भाजी गावली बघा. ह्याका म्हणतात काय जास्त लोकांका नाही माहीत असतले पण ही कोरडूची भाजी असा. माका पण नाही माहिती असा खयची भाजी येते ही कोरडूची. हे बघा पूर्ण भाजी येलेली याचं पण आहे बघा. आई असा ती सांगता खयचे भाजी आहे. आपला भाजी नाही माहिती आहेत पण ही आई सांगते ते आपणा कसले भाजी फुलतात ते पावसाळ्यात एकदम चांगले आहेत ते. सार बघ किती येईल ही सगळीच सार किती मरणाची येईल. पण ग्रीनरी कोकण इज अ कोकण हिरवगार एकदम कसं पॉवरफुल. काहीच पावसाळ्यात एकदम खूप भाजी फुलतात एकदम पावसाळ्याचे रानभाजी असतात ते बघा. पेयग्याची भाजी हे भाजी माका पण नाही माहिती असत तर मी तुमका इन्फॉर्मेशन देते. हिची भाजी करतात एकदम चांगली लागता. खाल्लंय भाजी आहे पण आपणाक नाव नाही काय माहिती नाही पण बरी असाय भाजी बघा. तुमका मी अळू दाखवते थांबा तुमका मी आता ह्या पान लागला ना का खाज खाऊ लागतली पण ह्याका अळू बोलतात. ह्या बरेच लोकांका माहीत असू शकता करतात. आपल्या कोकणातल्या लोकांका जास्तीत जास्त लोकांका माहीत असतला ह्या बघा अळू. बघा खूप असा फुललेला असा हडे अळू. ते बघा अळूची पाना ह्याची भाजी करताना सॉल लावून सॉल इम्पॉर्टंट असतात त्या कारणान. नाहीतर खाज खातली हळू असे काढल्यावर पण खाज खातात त्याच्या कारणान. पण सॉल लावून करूची असतं भाजी ती पण एकदम मस्त लागतं भाजी काय पण सांगा पॉवरफुल. आता दुसरी भाजी बघू जाऊया अजून तुमका दाखवते कशा पद्धतीने भाजी फुलतात ते पावसाळ्यातले. आणि पावसाळा पण मस्त चालू असतं पाऊस बी पडता एकदम जोरदार. तर बघू चला तर दाखवते होते तुमका मित्रांनो. तुमका मी डिफरन्स दाखवते अळू आणि दुसरा अळू वड्याचं पानातलो. ह्या असा आपला सिंपल अळू करतात ता आणि हा असा अळू वड्यातला पान. हे अळू वड्यातला अळू वडे करतात त्याचा पान असा आणि ह्या आपला अळू करतात ता. तर हे बघा हे अळू ह्या पण अळूच असा पण तर ह्या दुसरा ह्याचा पान बघा. हा बघा
आणि इसमें इस पान में देखो आप. तर आपण पण ब्लॉग शूट केला खूप दिवस झाले. भाज्यांचो ब्लॉग टाकूक नाही. इन्फॉर्मेशन तुमका दिलं आहे कशा पद्धतीने खयचे भाजी असतात ते चांगले चांगल्यातले ते आता पावसाळ्यात फुलतात ते एकदम मस्त लागतात ते. हे बघा पावसा येतलं तू लवकरच 5-10 मिनटात अर्ध्या तासात किंवा येत. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करूक विसरू नका. कशी वाटली तुमका इन्फॉर्मेशन नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही इंस्टाग्रामवर ते नाही फॉलो करत तर नक्की जाऊन फॉलो करा. मंदार चव्हाण आणि इंस्टा आय डी असा. यूट्यूबला पण सबस्क्राईब करून नाही तर लगेच करा सबस्क्राईब. नवीन तुमका व्हिडिओ बघत भेटतले तुमका. चला तर.